Namaste friends. During last lecture we studied about the development of embryo. So here after the development of embryo and endosperm, this particular ovule is get converted into the seed, a mature seed. तुम्हालाही माहिती विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस त्या ओव्ह्यूल मध्ये डबल फर्टिलायझेशन होतं त्यानंतर कुठेतरी तिथे एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो प्रोड्यूस केला जातो. म्हणजेच याचा अर्थ त्या ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? सीडमध्ये होत आहे. करेक्ट. सो आज आपण या ठिकाणी काय स्टडी करणार आहे? आज आपण या ठिकाणी सीड आणि फ्रूट ह्याचा दोन कन्सेप्ट आहे या डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो टुडे लेट अस सी अबाउट द सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. ओके. सो आजचा टॉपिक आहे कोणता? सीड and fruit formation. Okay, लक्षात घ्या, आफ्टर द फर्टिलायझेशन द ओव्ह्यूल इज गेट कन्वर्टेड इनटू द सीड. ओव्ह्यूलचं कन्वर्जन सीड मध्ये होणार अँड द ओव्हरी इज गेट कन्वर्टेड इनटू द फ्रूट. ओव्हरीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? फ्रूटमध्ये होणार. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बहुतेक वेळेस कन्फ्युजन होतं. हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे की नेमकं सीड फ्लावरच्या कोणत्या पार्ट पासून तयार झालेलं आहे. लक्षात असू द्या, सीड हे नेहमी ओव्ह्यूल पासून तयार झालेलं असतं आणि फ्रूट हे ओव्ह्यूल पासून नाही तर ओव्हरी पासून तयार झालेलं असतं. सो फर्स्ट कन्सेप्ट हिअर, seed after fertilization seed is produced from the ovule. Means we can say ovule develop into the seed and ovary is get developed into the fruit. ovary कशाचं? ओव्हरीचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? तर फ्रूट मध्ये होत आहे. ओके. सो एकदा मी फ्रूटच्या बाबतीत बोलेल. ज्यावेळेस ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूट मध्ये होतं त्यावेळेस नेमकं काय होतं? द एंटायर ओव्हरी इज गेट कन्वर्टेड इनटू, राईट. बट व्हॉट अबाउट द वॉल ऑफ ओव्हरी? वॉल ऑफ ओव्हरी इज गेट कन्वर्टेड इनटू द पेरिकार्प. तुम्ही कधीतरी मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स मध्ये स्टडी केलेलं आहे की तो जो फ्रूट आहे ते फ्रूटच्या भोवती एक लेअर प्रेझेंट असणार आहे. ओके. तो जो बाहेरचं आवरण आहे, फ्रूटच्या भोवतीचं जे आवरण आहे त्याला आपण पेरिकार्प असं म्हटलेलं आहे. मग हे जे पेरिकार्प आहे हे पेरिकार्प कशापासून तयार झालंय? द पेरिकार्प इज डेव्हलप फ्रॉम द वॉल ऑफ ओव्हरी. म्हणजे अजून एक टर्म इथे मेन्शन करता येईल, वॉल ऑफ ओव्हरी. वॉल ऑफ ओव्हरी इज डेव्हलप्ड इनटू पेरिकार्प ऑफ फ्रूट. ओके. बस ठीक आहे. आता यानंतर आपण फ्रूटच्या बाबतीत एवढ्या दोन कन्सेप्ट ओके आहे, कारण की फ्रूटचं तुम्ही डिटेल स्ट्रक्चर, फ्रूटचे टाईप हे सगळे 11th ला स्टडी केलेले आहेत. मी त्याच्यामध्ये जात नाही. म्हणजे तुम्हाला आठवत असेल ड्राय फ्रूट्स किंवा मग तुम्ही डिहायसन फ्रूट हे सगळे तुम्ही बघितलेले आहेत 11th ला. ते आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. Now let us see about the seed. आपण सीडच्या बाबतीत बोलूयात. Here seed consist first the covering. सीड मध्ये काय प्रेझेंट असेल? कव्हरिंग प्रेझेंट असेल, प्रोटेक्टिव्ह लेअर प्रेझेंट असेल. सेकंड द कॉटिलडॉन प्रेझेंट असेल अँड थर्ड द एम्ब्रियो ऍक्सिस. मीन्स मोस्टली सीड कन्सिस्ट द 3 मेन पार्ट. प्रत्येक वेळेस सीड मध्ये 3 मेन पार्ट प्रेझेंट असेल. सो हिअर each seed have 3 main parts. आता हे 3 main parts कोणते कोणते असणार आहे? So the first part is protective covering. So the first part is protective covering. Second part is nothing but a cotyledon. And the third part is the embryo axis. ओके. एम्ब्रियो ऍक्सिस या ठिकाणी प्रेझेंट असेल. ठीक आहे. सो हिअर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स.
There are two coverings are present in a seed. Mostly बहुतेक सीड मध्ये दोन कव्हरिंग्स या ठिकाणी प्रेझेंट असतात. आउटर हार्ड कव्हरिंग इज कॉल्ड ॲज अ टेस्टा अँड इनर मेम्ब्रेनियस कव्हरिंग इज कॉल्ड ॲज अ टेगमन. ओके, सो दोन प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स प्रेझेंट असतील. कोणत्या कोणत्या? तर आउटर हार्ड कव्हरिंग इज कॉल्ड ॲज टेस्टा. मीन्स हियर टेस्टा इज हार्ड and outer covering, right? Now another inner is nothing but the tegmen. So tegmen is nothing but the membranous. हे membranous असणार आहे. membranous म्हणजे thin असेल. membranous and inner. लक्षात असू द्या, सीड डेव्हलप कशापासून होतंय तर ओव्ह्यूल पासून डेव्हलप होतं. याचा अर्थ हे जे टेस्टा आणि टेगमन हे कधीतरी ओव्ह्यूल मध्ये प्रेझेंट असतील, राईट ना. सो हियर हे जे टेगमन आहे, टेगमन हे टेगमन इनर इंटिग्युमेंट पासून तयार झालेलं असतं आणि टेस्टा हे आउटर इंटिग्युमेंट पासून तयार झालेलं असतं. आठवतंय तुम्हाला, ओव्ह्यूल मध्ये इंटिग्युमेंट नावाचा एक सेक्शन आहे आणि हा जो इंटिग्युमेंट नावाचा एक पार्ट आहे, त्या इंटिग्युमेंट मध्ये परत दोन लेअर आहे, एक इनर इंटिग्युमेंट आणि एक आउटर इंटिग्युमेंट. ओव्ह्यूलला आपण बाय टेक्निक असं म्हटलं होतं. या टर्म्स पण थोड्याशा रिवाइज करत चला. सो आउटर इंटिग्युमेंट गेट डेव्हलप इनटू द टेस्टा अँड इनर इंटिग्युमेंट गेट डेव्हलप इनटू द टेगमन. ओके, नाउ हियर नेक्स्ट थिंग, दिस प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग हॅव ओपनिंग अँड दॅट ओपनिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मायक्रोपाईल. आठवतंय? मायक्रोपाईल, त्याला आपण मायक्रोपाईल असं म्हटलं होतं. या टेस्टाला आणि टेगमनला इथे कुठेतरी एक सिंगल ओपनिंग आहे आणि त्याला आपण काय म्हटलंय? मायक्रोपाईल असं म्हटलंय. आणि दिस मायक्रोपाईल इज रिस्पॉन्सिबल फॉर द सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन साठी हे खूप गरजेचं आहे. ओव्ह्यूल मध्ये हे मायक्रोपाईल प्रेझेंट होतं, सेम तेच मायक्रोपाईल तसंच या ठिकाणी सीड मध्ये सुद्धा प्रेझेंट. ओके, नेक्स्ट अबाउट द कॉटिलेडॉन. हियर कॉटिलेडॉन इज युजफुल टू प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द जर्मिनेटिंग सीड. ओके, जर्मिनेटिंग सीडला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं असतं? कॉटिलेडॉनचं असतं. तुम्ही म्हणाल सर जर्मिनेटिंग सीडला नरिशमेंट प्रोव्हाइड करायचं म्हणजे नेमकं काय? जर तुम्ही सीड समजा तिथे मातीमध्ये लावताय तर त्या सीडला जर्मिनेट होण्यासाठी नरिशमेंट तर पाहिजे, न्यूट्रिशन तर पाहिजे. मग ते ऑटोट्रॉपिक नाहीये त्या कंडिशनला, का? तिथे सनलाईट नाहीये. जर तिथे सनलाईट नाहीये तर मग त्याला नरिशमेंट कसं काय भेटणार? सो हे नरिशमेंट कोण देतं? तर कॉटिलेडॉन. ओके, म्हणजे जोपर्यंत ते सीडलिंग जमिनीच्या वर येत नाही तोपर्यंत त्या सीडलिंगची डेव्हलपमेंट कुणाच्यामुळे होते? तर कॉटिलेडॉन्सच्यामुळे होते. ओके, सो हियर कॉटिलेडॉन प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू डेव्हलपिंग नाही म्हणता येणार इथे, काय म्हणणार तुम्ही? जर्मिनेटिंग सीड. ओके, ह्या टर्म्स लक्षात असू द्या. मी ना तुमच्या समोर 3 टर्म्स आता या सांगतो, त्या लक्षात राहू द्या. 3 टर्म्स कोणत्या? पहिलं, एंडोस्पर्म प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग एम्ब्रियो. कोण? एंडोस्पर्म प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग एम्ब्रियो. सेकंड, फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड. डेव्हलपिंग सीडला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं? फ्रूटचं. पहिला एंडोस्पर्म झाला, दुसरं फ्रूट झाला, आता थर्ड काय असणार आहे? कॉटिलेडॉन प्रोव्हाइड नरिशमेंट टू द जर्मिनेटिंग सीड. म्हणजे या तिन्हींची कामं वेगळी आहे. एंडोस्पर्म, फ्रूट आणि कॉटिलेडॉन ह्या तिन्हींची कामं वेगळी आहे. तुम्हाला कन्फ्युज केलं जातं खूप वेळा. मग डेव्हलपिंग एम्ब्रियोसाठी नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करणार? डेव्हलपिंग एम्ब्रियोसाठी नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करणार? एंडोस्पर्म, राईट ना. दुसरं, मग डेव्हलपिंग सीडसाठी कोण प्रोव्हाइड करणार? कॉटिलेडॉन नाही, डेव्हलपिंग सीड बोलतोय मी. डेव्हलपिंग सीडसाठी फ्रूट आणि जर्मिनेटिंग सीडसाठी नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करणार? कॉटिलेडॉन्स प्रोव्हाइड करणार. ओके, ठीक आहे, हे झालं कॉटिलेडॉन.
नाव नेक्स्ट एम्ब्रियो ऍक्सिस, राईट. आता या ठिकाणी एम्ब्रियो ऍक्सिस ऍक्च्युली तसं जर बघितलं एम्ब्रियो ऍक्सिस मध्ये 2 मेन पार्ट्स आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. फर्स्ट वन इज द प्युमिल अँड सेकंड वन इज द रॅडिकल. फर्स्ट प्युमिल आणि सेकंड रॅडिकल असे 2 पार्ट्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत. प्युमिल अँड radical. Okay, so pumil is useful for the formation of a shoot system and radical is useful for the formation of a root system. ठीक आहे. अजून एक, आता या ठिकाणी हे जे प्युमिल आहे ह्या प्युमिलवर एक परत एक पार्ट प्लेस केलेला आहे, that is called as epicotyl, and the part that present on the radical is nothing but the hypocotyl. आठवतंय? epicotyl आणि hypocotyl हे 2 पार्ट. दॅट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ सीड. या पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ सीड मेन्शन करता येईल. ओके, अजून 1-2 टर्म्स आहेत त्या आपण थोडक्यात बघूयात. देर आर 2 टाइप ऑफ सीड अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म, राईट. सीडचे 2 टाइप आहेत. ह्या टर्म्स प्रत्येक सीडमध्ये प्रेझेंट असतात आहेत. पण याच्या व्यतिरिक्त अजून एक पार्ट आहे, तो म्हणजे एंडोस्पर्म. काही सीड्स मध्ये एंडोस्पर्म कम्प्लिटली वापरला जातो, पूर्ण वापरला जातो. यस, अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये तिथे एंडोस्पर्म तयार होतोच. अँजिओस्पर्मिक आणि जिम्नोस्पर्मिक प्लांट या दोघांमध्ये एंडोस्पर्म हा फिक्स तयार होणार. पण काही सीड्स काय करतात, तो एंडोस्पर्म पूर्ण वापरून टाकतात. अशा सीड्सला म्हणायचं नॉन एंडोस्पर्मिक सीड. काय म्हणायचं? नॉन एंडोस्पर्मिक सीड, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज एक्स अल्ब्युमिनियस सीड. त्याला एक्स अल्ब्युमिनियस सीड असंही म्हटलं जातं. ओके, डेफिनेशन्स करूयात आपण. काय? देर आर 2 टाइप ऑफ सीड्स अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म. सो हियर सपोज देर आर अगेन 2 टाइप ऑफ सीड. लेट अस सी द टाइप. So first is nothing but the endospermic. Let us see the endospermic. Endospermic seed and non-endospermic seed. Endospermic seed and नॉन एंडोस्पर्मिक सीड. काय सांगितलंय मी? अ सीड इन विच एंडोस्पर्म इज कंप्लीटली युटिलाइज्ड. सो हियर एंडोस्पर्म इज absent. Such a seed is called as a non-endospermic seed. And a seed in which endosperm partially utilized. Partially म्हणजे थोड्या प्रमाणात वापरलाय. Means some endosperm are still present in the seed. काही एंडोस्पर्म त्या ठिकाणीच प्रेझेंट असतात, त्या सीड मध्ये प्रेझेंट असतात. अशा सीड्सला आपण काय म्हणूयात? एंडोस्पर्मिक सीड. ओके, आता एंडोस्पर्मिक सीडचं बेस्ट एक्झाम्पल आहे दॅट इज द कॅस्टर. तुम्ही जर एरंड बघितलं तर एरंडामध्ये तुम्हाला एक व्हाईट पापुद्रा दिसेल, सफेद. आणि तो जो व्हाईट पापुद्रा असेल, व्हाईट स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट असेल, ते कशाचं? ते एंडोस्पर्म आहे. म्हणजे अजून पूर्णपणे युटिलाइज केलेलं नाहीये. सो सच अ सीड इज द एंडोस्पर्मिक सीड. नॉन एंडोस्पर्मिक सीड एक्झाम्पल मॅक्सिमम खूप सारे सीड्स आहेत. एक्झाम्पल तुम्ही पीनट बघितलं, लेग्युमिनियस प्लांट, सगळे लेग्युमिनियस जे प्लांट्स आहेत ते सगळे नॉन एंडोस्पर्मिक सीड प्रोड्यूस करतात. ओके, दॅट इज अबाउट द एंडोस्पर्मिक अँड नॉन एंडोस्पर्मिक सीड. याच्यासाठी अजून एक वर्ड वापरलाय, कोणता? एंडोस्पर्मिक मीन्स अल्ब्युमिनियस सीड अँड नॉन एंडोस्पर्मिक एक्स अल्ब्युमिनियस सीड. हा एक वर्ड तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, ते सुद्धा या ठिकाणी बघा. ओके, दॅट इज अबाउट अ टाइप ऑफ सीड. आता नेक्स्ट, या ठिकाणी तुम्हाला 2 टाइपचे सीड्स माहिती आहे. फर्स्ट तुम्हाला 2 डायग्राम्स बुकमध्ये दिल्या. फर्स्ट इज द डायकॉटिलेडॉनस अँड सेकंड इज द मोनोकॉटिलेडॉनस. तुम्ही या ठिकाणी जर बघितलं, इथे तुमच्या बुकमध्ये जी डायग्राम आहे ती तशीच्या तशी मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 कॉटिलेडॉन्स आर प्रेझेंट
राईट. तिथे कॉटिलिडॉन्स मध्ये परत एम्ब्रियो ऍक्सिस आहे. एम्ब्रियो ऍक्सिस मीन्स रॅडिकल अँड प्युमिल आर प्रेझेंट. अ प्युमिल इज हॅव्हिंग द इपिकॉटिल व्हाईल रॅडिकल इज हॅव्हिंग द हायपोकॉटिल. करेक्ट. तिथे हायपोकॉटिल प्रेझेंट आहे. सो या पद्धतीने तुम्ही डायकॉटिलिडॉनस सीड मेन्शन करू शकता. ओके. तुम्ही जर मोनोकॉटिलिडॉनस सीड्स मध्ये जर बघितलं, मोनोकॉटिलिडॉनस सीड्स जे आहेत, आता या ठिकाणी तुमच्या समोर मोनोकॉटिलिडॉनस सीडचं डायग्राम आहे जी तुम्हाला दिलेली आहे. नाउ हियर हे मेज सीड आहे. तुम्ही जर एका बाजूला बघितलं तर एका बाजूला पूर्णपणे एंडोस्पर्म सेपरेट दिसतोय. राईट. एंडोस्पर्म एका बाजूला सेपरेट आहे. म्हणजे या सीडला तुम्ही कोणतं सीड म्हणू शकता? इट इज अ एंडोस्पर्मिक सीड. का? एंडोस्पर्म अजून पण तिथे आहे. ठीक आहे. एंडोस्पर्म हे स्टार्च पासून तयार झालं असतं. एंडोस्पर्म मध्ये मॅक्झिमम अमाऊंट मध्ये स्टार्च असतं आणि एंडोस्पर्म ही जे आहे ट्रिप्लॉइड असणार आहे. लक्षात असू द्या, तुम्हाला नीटला विचारलं जाईल. एंडोस्पर्म कन्सिस्ट लार्ज अमाउंट ऑफ स्टार्च अँड एंडोस्पर्म इज ट्रिप्लॉइड. हा ट्रिप्लॉइड असतो. सो स्टार्च प्रेझेंट असेल आणि ट्रिप्लॉइड असेल. नेक्स्ट, त्या एंडोस्पर्मच्या भोवती तुम्हाला एक कव्हरिंग दिसतंय, त्याला अल्युरॉन आपण. अल्युरॉन इज अ प्रोटीनेशियस कव्हरिंग ऑफ एंडोस्पर्म. ओके. हा जो अल्युरॉन आहे, हा अल्युरॉन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एंडोस्पर्मची एक कव्हरिंग असणार आहे. ठीक आहे. बहुतेक वेळा नीटला हा क्वेश्चन विचारला जातो. अल्युरॉन कन्सिस्ट दिस मटेरियल. एंडोस्पर्म मध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च प्रेझेंट आहे, पण अल्युरॉन्स मध्ये काय प्रेझेंट असणार आहे? तर प्रोटीन प्रेझेंट असणार आहे. लक्षात असू द्या. अजून एक क्वेश्चन विचारला जातो, प्लॉइडी लेवल ऑफ अल्युरॉन. अल्युरॉनची प्लॉइडी लेवल. आता प्लॉइडी लेवल म्हणजे काय रे? नॉर्मली इथे काय मी काय सांगितलेलं आहे, सपोज हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड हे माहित आहे तुम्हाला. हॅप्लॉइड सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, डिप्लॉइड 2 सेट ऑफ क्रोमोझोम, ट्रिप्लॉइड 3 सेट ऑफ क्रोमोझोम. ओके ना. सो जर अल्युरॉनची तुम्हाला प्लॉइडी लेवल विचारलेली, अल्युरॉन कशाचा पार्ट आहे? अल्युरॉन हा एंडोस्पर्मचाच पार्ट आहे. एंडोस्पर्मचं कव्हरिंग आहे. फरक फक्त एवढाच आहे की एंडोस्पर्म मध्ये स्टार्च आहे आणि अल्युरॉन मध्ये प्रोटीन असेल. मग एंडोस्पर्म जर ट्रिप्लॉइड असेल तर 100% अल्युरॉन सुद्धा काय असणार आहे? ट्रिप्लॉइडच असणार आहे. सो अल्युरॉन इज ऑल्सो अ ट्रिप्लॉइड इन नेचर. सो हे अल्युरॉनच्या बाबतीत. आता पुढे नेक्स्ट तुम्ही जर बघितलं, त्याच्या खाली एक सेपरेट पार्ट आहे आणि तो पार्ट म्हणजेच कॉटिलिडॉन. मी आधीच तुम्हाला सांगितलंय मोनोकॉटिलिडॉनस सीड्स जे असणार आहे त्या मोनोकॉटिलिडॉनस सीड्स मध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट असणार आहे? सिंगल कॉटिलिडॉन असणार आहे. सो त्याला काय म्हटलं आपण? स्कुटेलम असं म्हटलंय. सो स्कुटेलम. ओके. स्कुटेलमच्या मध्ये तुम्हाला कुठेतरी एका बाजूला रॅडिकल दिसतंय आणि पुढे एका बाजूला काय? प्युमिल. रॅडिकल अँड प्युमिल. रॅडिकल इज कवर्ड बाय द कोलिओरिझा. ओके ना. अँड प्युमिल इज कवर्ड बाय द कोलिओप्टाइल. रॅडिकलच्या कव्हरिंगला कोलिओरिझा म्हटलंय आणि प्युमिलच्या कव्हरिंगला काय म्हटलंय? कोलिओप्टाइल असं म्हटलेलं आहे. ओके. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला मोनोकॉट आणि डायकॉट हे जे सीड्स आहेत या सीड्स बद्दल तुम्हाला काय करता येईल? मेन्शन करता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघितलंय? फक्त आज आपण सीड अँड फ्रूट फॉर्मेशन डिटेलमध्ये बघितलेलं आहे. सो आता याचे सिग्निफिकन्स आहेत काही फ्रूटचे आणि सीड्सचे, ते सिग्निफिकन्स या ठिकाणी बघूया. लेट अस सी द सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट. नॉर्मली first significance of fruit is to provide the nourishment to the developing seed. फ्रूटचं मेन सिग्निफिकन्स काय आहे? डेव्हलपिंग सीडला नरिशमेंट प्रोव्हाइड करणं, हे पहिलं सिग्निफिकन्स. ओके. सेकंड सिग्निफिकन्स, फ्रूट प्रोटेक्ट द सीड. सीड कुठे प्रेझेंट असतं? फ्रूटच्या बाहेर नाही. सीड कुठे? फ्रूटच्या मध्ये प्रेझेंट असणार. सो फ्रूटचं मेन काम काय असणार आहे? मग सेकंड फंक्शन काय असेल? प्रोटेक्ट द सीड. सो सेकंड सिग्निफिकन्स, इट प्रोटेक्ट द सीड. पहिलं काय? फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड फर्स्ट. सेकंड, फ्रूट प्रोटेक्ट द सीड. सीडला प्रोटेक्ट करणार सेकंड. आता थर्ड, आता सीडच्या बाबतीत आपण मेन्शन करूया. हिअर सीड्स आर युजफुल फॉर द प्रोपोगेशन ऑफ अ न्यू प्लांट. सीड्स कशासाठी गरजेचे असणार आहे? प्रोपोगेशन ऑफ न्यू प्लांट, नवीन प्लांट तयार करण्यासाठी गरजेचं आहे. थर्ड सिग्निफिकन्स. ओके. अँड नाउ फोर्थ काय मेन्शन करणार? सीड अँड फ्रूट हॅव द डिफरंट
मॉडिफिकेशन्स फॉर द पर्पज ऑफ डिस्पर्सल. सीड्स आणि फ्रुट्स आहे ना, यांच्यामध्ये डिस्पर्सलसाठी वेगवेगळे मॉडिफिकेशन्स असतात. आता तुम्ही म्हणाल सर हे डिस्पर्सल ही टर्म याच्या आधी कधी आपण ऐकलेलं नाहीये. ओके, डिस्पर्सल म्हणजेच काय? समजा एखाद्या प्लांटला सीड्स फ्रूट असेल, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं, त्याला आपण काय म्हणू शकतो? डिस्पर्सल या ठिकाणी असं म्हणू शकतो. विचार करा ना, सीड्स जर समजा त्याच प्लांट खाली पडले, तिथेच ते ग्रो होणार, तिथेच नवीन प्लांट तयार होणार, योग्य का? नाही, थोडेसे दूर जायला पाहिजे, दूर नवीन प्लांट्स या ठिकाणी प्रोड्यूस होणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी हे डिस्पर्सल्सचे वेगवेगळे अडॅप्टेशन्स, वेगवेगळे मॉडिफिकेशन्स तिथे प्रेझेंट असतात. तुम्हाला आठवत असेल कधीतरी 11वीला बघा आपण स्टडी केलं होतं या बाबतीत. रुईचं झाड आहे, रुईचं झाड कॅलेट्रॉपिस, हे जे रुईचं झाड आहे, ते रुईचं झाड जर सपोज आपण त्याचं फ्रूट घेतलं, फ्रूट ब्रेक केलं, तर त्याच्यामधनं सीड्स बाहेर पडतात. त्याला एक फिदरी स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. करेक्ट ना? हे जे फिदरी स्ट्रक्चर आहे ना, हे फिदरी स्ट्रक्चर हे कशासाठी रे? सीड्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, डिस्पर्सल. काही सीड्स असे असतात की त्या सीड्सच्या भोवती या ठिकाणी काय प्रेझेंट असतं? स्पाइन्स प्रेझेंट असतं. सो कॅन दे इझिली अटॅच टू द बॉडी ऑफ एनिमल, गेट डिस्पर्स. कोकोनटमध्ये ॲक्वॅटिक वॉटर थ्रू डिस्पर्सल होतो, कोकोनटमध्ये, नारळामध्ये. करेक्ट ना? सो सीड अँड फ्रूट हॅव द डिफरंट मॉडिफिकेशन्स फॉर द डिस्पर्सल. दॅट इज द फोर्थ सिग्निफिकन्स. हे चौथं सिग्निफिकन्स असतं. ओके, या पद्धतीने तुम्ही बेसिक 4 सिग्निफिकन्स इथे मेन्शन करू शकतात. ओके, या व्यतिरिक्त अजून काही छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला मेन्शन करता येईल. पहिलं म्हणजे काय? कॉटिलेडॉन कॅन स्टोअर द फूड मटेरियल, दॅट इज ऑल्सो सिग्निफिकन्स. नेक्स्ट अजून एक आहे, दॅट इज सीड डॉर्मन्सी. सीड डॉर्मन्सी ही कन्सेप्ट तुम्ही कधीतरी ऐकलेली आहे. ऍक्च्युली इट इज अ ॲबिलिटी ऑफ सीड टू डू नॉट जर्मिनेट इवन इन फेवरेबल कंडिशन्स. डॉर्मन्सी कशाला म्हणणार तुम्ही बघा, सीड्स आपण ठेवल्यानंतर एखाद्या ठिकाणी सपोज आपण ठेवले, तर ते वर्षानुवर्ष तसेही राहू शकतात. 1-2 वर्षानंतर तुम्ही त्यांना जर्मिनेट करू शकता. सो ही जी सीड डॉर्मन्सी आहे, ही सुद्धा एक प्लांटला सर्व्हाइव्ह होण्यासाठी इम्पॉर्टंट ॲबिलिटी आहे. ओके, परत एकदा काय सिग्निफिकन्स? सीड डॉर्मन्सी, ॲबिलिटी ऑफ सीड टू डू नॉट जर्मिनेट इव्हन इन फेवरेबल कंडिशन्स. त्या सीडला फेवरेबल कंडिशन असेल तरी ते सीड जर्मिनेट होत नाही, त्याला आपण काय म्हणणार आहे? डॉर्मन्सी असं म्हणू शकतो. अँड व्हायबिलिटी, इट इज अगेन अनदर सिग्निफिकन्स. व्हायबिलिटी एक परत सीडचा सिग्निफिकन्स सांगताय. काय? आफ्टर द लॉंग डॉर्मन्सी सीड कॅन एबल टू जर्मिनेट, दॅट इज द व्हायबिलिटी. मीन्स हिअर इनएक्टिव्ह एम्ब्रियो कॅन बी कन्वर्टेड इन टू द ऍक्टिव्ह फॉर्म. याला आपण काय म्हणणार आहे? व्हायबिलिटी असं म्हणणार. सो डॉर्मन्सी अँड व्हायबिलिटी are again the significance of the seed. Okay, that is about the seed and fruit. ठीक आहे, आता हा छोटासा टॉपिक आहे, मी या ठिकाणी एवढा हा टॉपिक कव्हर करतोय. पुढे अजून 1-2 स्मॉल टॉपिक आहे, पण आपल्याला ते डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲपोमिक्सिस आहे, पार्थिनोकार्पी आहे, पॉलीएम्ब्रियॉनी आहे. या जरी छोट्या छोट्या कन्सेप्ट असेल ना, आपण ते डिटेलमध्ये बघूया. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला मी ह्या 2-3 कन्सेप्ट संपवेल. आता या टॉपिकमध्ये, या चॅप्टरमध्ये आपण मॅक्झिमम पॉइंट्स कव्हर केलेत. फक्त आता काय बाकी माहिती का? 3 पॉइंट्स फक्त बाकी. एक म्हणजे पॉलिनेशन, राईट ना? पॉलिनेशन. दुसरा एक आहे तो म्हणजे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस, करेक्ट. आणि तिसरा एक पॉइंट आता बाकी आहे, तो शेवटचा म्हणजे पार्थिनोकार्पी असेल, किंवा मग ॲपोमिक्सिस असेल, किंवा मग पॉलीएम्ब्रियॉन. हे 3 पॉइंट सेपरेट बाकी. सो मी असं म्हणू शकतो की आपण अजून हार्डली 3 लेक्चरमध्ये हा आपला चॅप्टर काय होईल? संपेल. क्लिअर? सो नेक्स्ट लेक्चरला आपण बाकीचे टॉपिक बघूया. मी या ठिकाणी थांबतो.